समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। एक 1,11,111 मोदकांचा महाप्रसाद श्रींचरणी होणार अर्पण। परतीच्या प्रवासात असलेली संत गजानन महाराजांची पालखी आज खामगावमध्ये करणार मुक्काम। आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरवरून परतीच्या मार्गावर आहे। आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे। आज खामगाव येथे या पालखीचं आगमन व शेवटचा मुक्काम असेल। उद्या पालखी शेगाव येथे विसावणार आहे। त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवाराकडून महाराजांना 1,11,111 मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे। त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील श्रीभक्त मोदक तयार करून खामगाव येथे संकलित करतात। यंदा या उपक्रमाचं 3रं वर्ष आहे। या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतात। जय गजानन महाराज उपासना परिवार खामगाव, आदर्शनगर खामगाव। मोदक महानैवेद्य संकलन आम्ही 3रं वर्ष आहे हे आमचं। पंढरपूरवरनं पालखी येते, ती खामगावला मुक्कामी असते आणि ती परत जाते शेगावला। त्याच्यात आम्ही मोदक वाटप करतो। तर 1,11,000 या 2025ला आमचा 1,11,111 मोदकचा संकल्प आहे आणि सगळ्या भाविक भक्तांनी याच्यात सहभागी व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा। जय गजानन। श्री संत गजानन महाराज उपासना परिवार आदर्श नगर मधील महिला मंडळचा हा उपक्रम आहे। पूर्ण महाराष्ट्रातून जे मोदक संकलन करून ते पायीवारी पंढरपूर ते शेगाव परतीच्या प्रवासात खामगाव मुक्कामी असते आणि शेगाव जाते। त्या दिवशी पूर्ण मोदकाचं वाटप करण्यात येते। ते पूर्ण हे मोदक पूर्ण महाराष्ट्रातून संकलित करणे व त्याची वितरण व्यवस्था, संकलन व वितरणाची जबाबदारी मी त्यांना थोडासा त्या महिला मंडळाचा थोडासा त्यांना हातभार लावतो फक्त त्यासाठी।